शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, नियमानुकूल आणि शिस्तबद्ध व्हावा या उद्देशानं अंबरनाथ बदलापूर स्कूल बस असोसिएशनच्या वतीनं नुकताच एक विशेष मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यात आरटीओ विभाग, वाहतूक शाखा तसेच बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून स्कूल बस चालक आणि मालकांना विविध सुरक्षा नियम व तांत्रिक बाबींबाबत मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये आवश्यक असलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर यावेळी भर देण्यात आला। बदलापूर परिसरात घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य केले आहे। या निर्णयाचे असोसिएशनने स्वागत केले असून सर्व बसमध्ये कॅमेरे बसवण्यासाठी प्रशासनाकडे गुरुवारपर्यंत मुदत मागण्यात आली आहे। तसेच प्रत्येक बसमध्ये लेडी असिस्टंट असणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून बहुतांश बसमध्ये ही सुविधा सध्या उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली। यावेळी आरटीओ अधिकाऱ्यांनी बसच्या फिटनेस सर्टिफिकेट, पासिंग, इन्शुरन्स आणि टॅक्स यांसारख्या कागदपत्रांची पूर्तता वेळेवर करण्याचे आवाहन केले। विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षांमध्येही सुरक्षिततेच्या दृष्टीने जीपीएस प्रणाली बसवणे आणि संरक्षणासाठी जाळी लावणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले। या मेळाव्यात असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कोसंदर यांनी काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या। कोरोना काळात गाड्या दीर्घकाळ बंद असल्याने 2020 पूर्वीच्या गाड्यांना किमान 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच कार्मेल शाळेजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्पीड ब्रेकर बसवण्याचीही मागणी करण्यात आली। याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केवळ नियमांनुसार चालणाऱ्या पिवळ्या स्कूल बसमधूनच विद्यार्थ्यांना पाठवावे आणि खासगी अथवा अनधिकृत वाहनांद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये असे पोलिसांनी स्पष्ट केले। काही पालक कमी खर्चाच्या कारणामुळे खासगी वाहनांचा पर्याय निवडतात, मात्र मुलांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये असे आवाहनही प्रशासनाने यावेळी केले। या मेळाव्यास रुपेश चंभावणे, पंकज चौधरी, सचिव, गिरीश केळकर, सल्लागार, उदय इरमाळी यांसह असोसिएशनचे अनेक सभासद आणि बस चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।